आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एमपीएससी कडून आता मुलाखतीपूर्वीच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार। खोट्या प्रमाणपत्रांचे प्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा मोठा निर्णय। एमपीएससी कडून या संदर्भातले प्रसिद्ध पत्रक जारी। बालरुग्णांसाठी असलेल्या कफ सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नका। अन्न आणि औषध प्रशासनाचे विक्रेत्यांना निर्देश। कफ सिरपमुळे आतापर्यंत 16 चिमुकल्यांचा मृत्यू। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यातील आणखी 3 चिमुकल्यांचा नागपुरात मृत्यू। नागपूर मेडिकलमध्ये आणखी 3 रुग्णांची प्रकृती चिंताजनक। तर आतापर्यंत कफ सिरपमुळे 16 बालकांचा मृत्यू। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडली। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या चौकशी संबंधीने पोलिसांना क्लीन चिट दिल्याची सूत्रांची माहिती। मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। वेगवेगळ्या ओबीसी संघटनांच्या याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या। न्यायदेवतेचे आभार मानतो कोर्टाच्या निर्णयावरती मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। जीआर पक्का आहे, मराठ्यांनी हे लक्षात घ्यावं। जे ओबीसी नेते जीआरच्या विरोधात गेले त्यांचं राजकीय करिअर आता संपवायचे, जरांगेंचा इशारा। आमची घरं उद्ध्वस्त केली तर आम्हीही मागे लागणार। भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार, जरांगेंचा हल्लाबोल। मराठा आपला दुश्मन नाहीये आणि हा काही मराठ्यांचा नेता नाही, मनोज जरांगेंचं नाव न घेता छगन भुजबळांची टीका। तर 17 तारखेला बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार रॅली काढण्याचाही भुजबळांचा निर्णय। ओबीसी उमेदवार पाडू भंडाऱ्यांविरोधात एकीने लढू। सर्व ओबीसी नेत्यांना आदेश द्यावा लागेल, एक व्हा। भुजबळांची प्रतिक्रिया। तर मराठा जीआर रद्द करणं यावर आपला फोकस ठेवा, भुजबळांचं वक्तव्य।